राजे 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 क्षमा करा, ते क्षमा करा. ते घडू नये ते घडलं आमच्या हातून. क्षमा करा राजे. महाराज क्षमा करा. जोपर्यंत तुम्ही माफ नाही करणार आम्ही तुमचे पाय नाही सोडणार. आमचा गैरसमज झाला महाराज. आपण मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. थोरल्या महाराजांची आम्ही. खबरदार थोरल्या छत्रपतींचं नाव उच्चाराल तर बाळाजी पंत तुमची ती पात्रता राहिली नाही. आता तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. चिटणीसांचं घर म्हणजे स्वामीनिष्ठा या अलिखिताचा खून केलाय तुम्ही. राजे बाळाजी पंत कुणाचा नाही पण निदान या खंडोजीचा तरी विचार करायला हवा होता. चुकलं चुकलं आमचं. माफ करा आम्हाला. नाही बाळाजी पंत या गुन्ह्याला माफी नाही. आता माफी मागण्यापेक्षा हे करण्याआधी विचार करायला हवा होता तुम्ही. वारुळात हात घालण्याआधी विचार करायचा असतो बाळाजी पंत. गुन्हेगारांना कोठडीत घेऊन जा. एका पितुराला सोडणार नाही. शंभूराजांना धडा शिकवणारच. बसलो की बसलोच. चला आता हत्ती गेलाय ना शेपूट राहिलंय. हत्तीत गेलो सिद्धीच्या की मग भीती नाही. उठा. सोमा असता तर हात दिला असता. म्हणाला असता उठ दादा. सोमा सोमा नाही मावळा आहे शंभूराजांचा. खबरदार कोणी पुढे याल तर
ठाऊक आहे ना मी कोण आहे? अनाजी पंत म्हणतात मला. महाराजांचा सुरनीस आहे मी. हात लावाल तर कोणाचीही खैर केली जाणार नाही. पकडा राहणारजी पंतांना. ती मोठी चूक कराल. मला जाऊ द्या. उलट मीच तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देईन. तुमच्या 7 पिढ्या बसून खातील याची तजवीज करेन. बोला काय मंजूर आहे? चाकरी का मालकी? थोडा रस्ता याद राखा. पुढे याल तर अनाजी पंत सापडले. थांबा थांबा हिरोजीराव. मी थांबलो. दमलो मी पळून पळून. पर तुम्ही दमू नका. पाठलाग करा त्याचा. पिच्छा सोडायचा नाही. ती जवळपासच कुठे तर असत्याल. ऐकलं का? आम्ही तुम्हाला पकडणार. हे बरं आहे. मी गुन्हेगाराला धरायचं आणि तुम्ही मलाच पकडा. अरे त्या हरामी कारभाराच्या मागावर आहे म्या. तुम्ही मलाच पकडा. हो यांनाच पकडा. काय बोलतोयस रायप्पा? ऐकलं नाही का? यांनाच पकडा रे. पकडा. आहे का अजून काही छुप्पावार कराया? कट्यार, खंजीर, पर्ची. पकडा रे यांना. सोडा. बघा वकील आहे मी. कोण मला? अरे महाराजांच्या पलंगावर झोपलेला माणसाला मारतात. रायप्पा काय करतोस येण्यावानी? अरे सोड.
तुम्ही नाही, सोडा सोडा मला. चला नाही 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 राज वाट बघतात तुमची. चला वाट बघताय देवा. नाही वाट देवा देवा. चला मारा. देवा बाकीचे कुठे आहेत? बाकीचे वाय सापडले का? इथे तर आम्ही दोघेच आहोत. मग दुसऱ्या कुठल्या ठिकाणी ठेवलं की काय त्यांना? ठेवलं असेल, सांगता येत नाही. पण बऱ्यापैकी गावलेत समजे. नाही कुणाला पळून जाता आलं. पण कोण कोण सापडलं? राघव वासुदेव सापडले, त्र्यंबकजी भोसले सापडलं. झालंच तर सोमाजी नाईक बंकी सापडला, त्याचा मुलगाही सापडला देवा. पण इतकी गुप्तता असताना आपण सापडलोच कसे? अहो पकडणार तुमच्या भावासारखंच असलं म्हणजे काय हो, येळकोटच की. तर काय, स्वतःच्या बापाला आणि सख्ख्या भावाला पकडायचं आणि गडावर आणायचं म्हणजे आता बोलायचं तरी काय? राजांची एक शाबासकीची थाप पडेल तुमच्या भावाच्या पाठीवर, पण तुमच्या गळ्याला फास हा ठरलेलाच. तरी मी सांगतोय सोड सोड, पण किती हट्टाला पेटला होता तो. केवढं ऐकवलं त्यांनी आम्हाला. तरी मी त्याला विनंती केली की इथे बघायला कोणीच नाहीये, सोड. पण नाही, त्या सुनसान ठिकाणी आम्हाला कैद केलं त्याने. त्याचं बरोबर होतं, त्यांनी राजाचा हुकूम पाळला. पण नाटक होतं कळत नाही का? हा, आज इथं जर त्यांनी कानाडोळा केला असता तर सही सलामतीत तुम्ही पोहोचला असता गलबतावर. खरं तर चूक माझीच झाली. तुमची काय चूक? मी या कटकारस्थानात आलो आणि फसलो. मुळात अवजी तुझं ऐकून मी फसलोय. राजमातोश्री, काय झालं? बरीच कारभारी मंडळी पकडलीत अशी खबर आली आहे. खबर पक्की आहे? वय, त्यातले काही गडावरही आणलेत. बाळाजी पंत, जनार्दन पंत, हिरोजीराव, अजून अनाजी पंत. अनाजी पंतांना पकडलं का? नाही, अनाजी पंत सापडले नाहीत, ते सापडणार नाहीत असं ऐकायला येतंय. तसं झालं तर एका अर्थाने बरंच होईल. काय म्हणाला? नाही, काही नाही. आम्ही खबर ऐकत होतो की राजमातोश्री म्हणून आढावा घेत होतात. नको घ्यायला? घ्यायलाच पाहिजे. तो अधिकार आहे आपला. अधिकार तर आहे, पण त्याही पेक्षा काळजी जास्त आहे. स्वराज्याची. हो, स्वराज्याची. ही स्वतःची. हा प्रश्न तुम्ही आम्हाला सोनबाई म्हणून विचारत आहात का राणी साहेब म्हणून विचारत आहात? मातोश्री, आम्ही तुमच्या समोर सुनबाई म्हणूनच उभे आहोत आणि विचारत आहोत की कसली काळजी करत आहात. आमची काळजी तुम्हाला नाही कळणार. आणि अजून आरोपीही पकडायचे आहेत. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध व्हायचे आहेत.
त्यानंतर आपण सविस्तर बोलू. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर येऊ नये. तशी घाईही करू नका. काय म्हणालेत बाबा तुम्ही? मी फसवलं? माझ्यामुळे फसलात? हो हो हो. आणि जर अकबर रायगडावर आला असता, राजाराम राजे गादीवर बसले असते, तर मग नसता फसलात? अहो, जाऊ द्या हो, जाऊ द्या. जाऊ द्या कसं? काय वाईट करत होतो आपण सांगा? मग काय चांगलं करत होता ते सांगा. वाईट काय झालं ते सांगा. मग पळालात का? पळालो. आपण पळालो म्हणजे काय गुन्हेगार नाही झालो बाबा. मग तुम्ही का पळालात? खोटं हे पळतच असतं. ते कधीही सावकाश नाही चालत. वाऱ्यासारखं त्याला पळावं लागतं. आणि त्या खोट्याच्या हातात मी माझा हात दिला आणि तिथेच फसलो. वाह, म्हणजे मी खोटा, खंडोजी खरा. त्याला बापापेक्षा राजा मोठा वाटला. वाटायलाच पाहिजे. बाबा मग तुम्ही खूप मागे आहात. मागे राहिलेलंच बरं. पण या कोठडीत राहणं मला आवडणार नाही. किती दिवस? फार दिवस नाही. आज नाही तर उद्या अनाजी पंत येतील. ते आपल्याला मदत करतील आणि आपल्याला इथून बाहेर काढतील. तुला अनाजी पंतांवर एवढा विश्वास आहे? हो आहे. अनाजी पंतांचं मोल तुम्हाला कळणार नाही. अत्यंत बुद्धिमान आहेत ते. त्यांच्या शब्दांना सर्वत्र मान आहे. टोपीकर, फिरंगी, सिद्धी सगळेच त्यांना मानतात. तुझी बाळा, भानावर ये. अरे अनाजी पंतांनीच फास लावलाय गळ्याला. बाबा, अनाजी पंतांबद्दल काही बोलू नका. आता बोलण्यासारखं काय राहिलंय? आता बोलणार करणार ते शंभूराजेच. आपल्या आयुष्याची दोरीही त्यांच्याच हाती. बाळाजी पंत देवा, नका घाबरून जाऊ. वय जवा पातूर अनाजी पंत बाहेर आहेत, तवा पातूर आपल्या जीवाला धोका नाही. ऐकलं का? ऐका बाबा, तुम्ही अजून अनाजी पंतांना ओळखलं नाहीयेत. ओळखलं होतं रे, पण राजन, एक अनाजी पंत सोडले तर बाकी सगळे संशयित सापडलेत, अटकेत आहेत. आणि हिरोजी काका घावतच नव्हता. लई चालाक, पण त्याची चालाकी चालली नाही. राजन, पुढं काय करायचंय? आता काय करायचं म्हणजे? राजा, तुम्ही फक्त आदेश द्या. या समध्यास नीट टकमोक टोकावरून ढकलून देतो, नाही तर बाहेर हत्ती आहेच. रायपा, राज, मी तुमचं काय बी ऐकणार नाही. आता नाका तोंडात पाणी गेलंय. यासनी धडा शिकवायच पाहिजे. राजन, गडावर सगळ्यांचीच ही इच्छा आहे. राज, गडाच्या पायथ्याला रयतेच्या जत्तेच्या जत्ते जमायला लागलेत. रयात लय खवाळली आहे. याचा अर्थ खबर सर्वत्र पसरली तर? जी राजन, कारभारी अकबराला गडावर आणणार हे सगळ्यांना समजलंय. म्हणून तर मावळ्यांनी गडावरची तोरणं तोडली, रांगोळ्या विस्कटल्या, कमानी पाडल्या, बिथरलीत पोरं. माफी असावी राजन, परंतु कारभाऱ्यांनी गडावरच्या मशिदीला रंगरंगोटी केली आहे. चला, अकबराच्या बहाण्यानं तेवढं एक काम तरी चांगलं झालं. म्हणून काय पुण्य नाही लागणार, त्यात फसवणूकच होती. महाराज, आनाजी पंत जिंजिरेकर सिद्धकडे गेलेत. काय? अनाजी पंत सिद्धीकडे गेले? तशी खबर आहे. त्यांचं आधीच संधान बांधून झालं होतं. तसं झालं तर अनाजी पंत सापडणं कठीण होईल. कारण जंजिरा फोडून अनाजी पंतांना बाहेर काढणं मुश्किल. आपली पथकं एवढी गाफील कशी राहील? माफी असावी महाराज, पण आनाजी पंतांची चालकी काही लक्षात आली नाही. राजन,
अनाजी पंत नाही सापडले तर बाकीच्यांचं काय करायचं? नाही का विराज? अनाजी पंत सापडायलाच हवे. अनाजी पंतांशिवाय निवाडा उभा राहणार नाही. निवाडा? होय, निवाडा.